पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या बहिणी या संदर्भातल्या संतप्तपणाच्या आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात. काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य पातळीवरचं नेतृत्व विसरले असं दिसत आहे. तर यापूर्वी सुद्धा काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला होता. मग असं म्हणतात की दिल्ली काँग्रेसची नाराज होती त्या संदर्भाने आणि वारंवार असं त्यांच्या अनुषंगाने काँग्रेसकडून का असे टीका होते. एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने हा संबंध महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्यातल्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या. दादांची प्रथम जयंती सुद्धा संबंध राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईंनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करतायत याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या. आम्ही आमच्याबद्दल काम करत राहू. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं. दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं. त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हटलं. तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण. काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केला कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल. संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यांच्यावरती होणारी टीका ही अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाही तर उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी बोलावं. एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, मोदींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुरू. जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारला अध्यक्ष पक्षामध्ये म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात. हे एक चित्र महाराष्ट्रासमोर नाही. एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयच्या वेळ मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही. त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला तर त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला पत्रकार मित्र येतात त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं म्हणून पत्रकारांचा रोष हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही. त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं कारण पालकमंत्रीची ती पत्रकार परिषद होती, तिथं धनंजय मुंडे बोलणार. पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात.
नाही नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिलेली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मागे एकदा जर पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील